सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आपली इंजिनिअरिंगची कॅपराउंड 3ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत तुमची अलॉटमेंट चेक केली असेल. जर अजूनपर्यंत तुम्ही तुमची अलॉटमेंट चेक नसेल केली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची कॅपराउंड 3ची अलॉटमेंट चेक करू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कॅपराउंड 3ची अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे. ज्या पण मुलांना कॅपराउंड 3 मध्ये कॉलेज मिळाले तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे. ज्या पण मुलांना कॅपराउंड 3 मध्ये कोणतेही कॉलेज नाही मिळाले, नो बेटरमेंट असं आलंय, तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे. कोणाला कॅपराउंड 2चं कॉलेज हे परत मिळणार आहे आणि कोण मुलं कॅपराउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी आत्तापासून ते पुढे तुमचे ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये काय काय तुम्हाला करायचं आहे तर ह्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या टॉपिक्सवर पण मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. तर सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की आता तुमचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. तर इम्पॉर्टंट डेट्स आहेत तुमचे 22 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत. आज तुमची अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे. आज तुमची 21 तारीख आहे. आज तुमची अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे. आता 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत तुम्हाला हे 3 स्टेप करायचे आहे. म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. ज्या पण मुलांनी सेल्फ व्हेरिफिकेशन नाही केलं आहे, ज्या पण मुलांनी सीड ॲक्सेप्टन्स फी नाही पे केली आहे, जी आहे तुमची 1000 रुपये, जे तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात ना सीड ॲक्सेप्टन्स फी, जर तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये पे नसेल केली तर ही तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. आणि ज्या पण मुलांना कॉलेजमध्ये नंबर लागला आहे आणि त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस पण ह्या 4 दिवसांमध्ये करायची. लक्षात घ्या की आता तुम्हाला 4 दिवस दिलेत. 22 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत हे तुम्हाला 4 दिवस दिलेले आहेत. आता भरपूर मुलांना ऑटो फ्रीजबद्दल माहिती नसतं, तर ऑटो फ्रीजबद्दल एक मी तुम्हाला सांगतो. तर लक्षात घ्या की कॅपराउंड 3 मध्ये जसे की आपले हे नवीन रूल इम्प्लिमेंट झाले आहेत कॅपराउंडचे. सो जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कोणतंही कॉलेज तुम्हाला मिळालं असेल, म्हणजे तुम्ही पहिले 6 प्रेफरन्सेस जे पण ठेवले असतील त्या 6 प्रेफरन्सेसपैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं असेल तर हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज हे झालेलं असेल. म्हणजे हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी मिळालं असेल तर. जर तुम्हाला पहिले 6 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजचं ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. बट लक्षात घ्या की जर तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला कंपल्सरी जे पण कॉलेजमध्ये तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. तर हे तुमचं ऑटो फ्रीजचं तुम्हाला समजलेलं असेल. आता ज्या पण मुलांना कॅपराउंड 3 मध्ये पहिल्यांदाच नंबर लागलेला आहे, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये ज्या पण मुलांना कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं आणि कॅपराउंड 3 मध्ये त्यांना पहिल्यांदा कॉलेजमध्ये नंबर लागला आहे तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची तर ते मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या की जर तुमचं ऑटो फ्रीज झालेलं नसेल, जर तुमचे पहिले 6 प्रेफरन्सेस सोडून जर तुम्हाला पहिले 6 प्रेफरन्सेस सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला हे 2 ऑप्शन मिळाले असतील. हे 2 ऑप्शन कोणते आहेत तर हे तुमचं एक सेल्फ फ्रीजचं आहे आणि एक तुमचं नॉट फ्रीजचं आहे. आता जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये मिळालं आहे, जर तुम्हाला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करू शकता. सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागेल. कारण की आधीच्या कॅपराउंडमध्ये म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं आणि आता तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागेल. कारण की आधीच्या राऊंडमध्ये तुम्ही ही स्टेप केली नव्हती आणि आत्ताही तुम्हाला स्टेप करावी लागेल. सो सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागेल तुमच्या लॉग इनमधनं. त्याच्यानंतर आहे आपली सीड ॲक्सेप्टन्स फी. सीड ॲक्सेप्टन्स फी जी तुमची 1000 रुपये आहे तर ही पण तुम्हाला पे करावी लागेल. आता एक तुम्ही लक्षात घ्या, हे मी तुम्हाला कोणासाठी सांगतोय, ज्या पण मुलांना आधीच्या राऊंडमध्ये म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, ज्या पण मुलांनी आधी 1000 रुपये हे भरलेच नाही आहेत आणि पहिल्यांदा ते 1000 रुपये भरणार आहेत, पहिल्यांदा कॅपराउंड 3 मध्ये अलॉटमेंट मिळाली आहे, तर त्या मुलांसाठी सांगतोय. कारण की लक्षात घ्या की आधीच्या राऊंडमध्ये तुम्ही 1000 रुपये भरले नव्हते तर त्यामुळे आता तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स फी जी तुमची 1000 रुपीज आहे हे तुम्हाला पे करावी लागेल. एकदा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीड ॲक्सेप्टन्स फी ही तुम्ही पे केलीत, त्याच्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, तिकडे जाऊन तुम्हाला ॲडमिशन सिक्युअर करायचं आहे. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय स्टेप करावी लागते. जर तुम्हाला ह्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, काय काय तुम्हाला फॉर्म भरावे लागतात. तर हे सगळं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जे पण तुमचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे तर त्याची पण लिस्ट मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा.
आता ज्या पण मुलांना कॅप्रॉन 3 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे पहिले 6 प्रेफरन्सेस सोडून इतर कोणतंही तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल, बट तरी तुम्हाला त्या कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर तुम्हाला नॉट फ्रीजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता नॉट फ्रीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागेल. सीट रिझर्वेशन फी ही तुमची 1000 रुपये आहे. ही पण तुम्हाला का पे करावी लागेल, कारण की आधीच्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नव्हतं. कॅप्रॉन 3 मध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज मिळालं आहे आणि ह्याच्या आधी तुम्ही कधी 1000 रुपये भरले नव्हते, तर त्याच्यामुळे आता तुम्हाला सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागेल. एकदा तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली, त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ओके, तर ही तुम्हाला सगळी स्टेप करावी लागेल. लक्षात घ्या की हे मी तुम्हाला परत सांगतोय की ज्या पण मुलांना कॅप्रॉन 1 मध्ये, कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज मिळालं नव्हतं, कॅप्रॉन 3 मध्ये त्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळालं आहे, तर त्या मुलांसाठी ही सगळी मी तुम्हाला प्रोसिजर सांगितली आहे. आता आपण पुढे बघूया की ज्या पण मुलांची बेटरमेंट झालेली आहे, म्हणजे कॅप्रॉन 2 मध्ये त्यांना एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला होता, बट कॅप्रॉन 3 मध्ये अजून त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, त्यांची बेटरमेंट झाली आहे, तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची. सो जर तुम्हाला पहिले 6 प्रेफरन्सेस सोडून इतर कोणत्याही प्रेफरन्स नंबरचा कॉलेज मिळालेलं असेल, तर तुम्हाला हे 2 ऑप्शन दिलेले असतील. सगळ्यात पहिलं असेल सेल्फ फ्रीज, दुसरं असेल नॉट फ्रीज. नॉट फ्रीजला आपण बेटरमेंट असं पण बोलतो. आता जे पण तुम्हाला कॉलेज कॅप्रॉन 3 मध्ये मिळालं, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला सेल्फ फ्रीजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेल्फ फ्रीजचं ऑप्शन हे 22 ऑगस्टपासून येईल. आज तुम्हाला दिसणार नाही. 22 ऑगस्टपासून तुम्हाला सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीजचे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. सो जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे. सेल्फ फ्रीज केल्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सिक्युअर करायचं आहे. आता परत तुम्हाला या इथे 1000 रुपये जी तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी आहे, ही तुम्हाला पे करावी लागणार नाही आहे, कारण की तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये 1000 रुपये पे केले होते. तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली होती. जेव्हा तुम्ही बेटरमेंट केलं होतं तेव्हा तुम्ही 1000 रुपये पे केले होते. तर त्याच्यामुळे आता परत तुम्हाला 1000 रुपये पे करायचे नाही आहेत. तुम्हाला सिम्पली तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन सेल्फ फ्रीज करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे पण कॉलेज तुम्ही सेल्फ फ्रीज केलं असेल, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे, म्हणजे तिकडे जाऊन तुमचं ॲडमिशन सिक्युअर करायचं आहे. रिपोर्टिंग करताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे असतात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय काय प्रोसेस करायची असते, ह्याच्यावर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दिलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण बघूया की ज्या पण मुलांना बेटरमेंट मिळालं आहे, बट तरी मुलांना अजून कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्या मुलांना नक्की काय प्रोसेस करावी लागते. सो लक्षात घ्या की जर तुम्हाला बेटरमेंट मिळालं असून सुद्धा जर तुम्हाला कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला नॉट फ्रीजचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल, मग जर ह्या इथे आपल्याला परत 1000 रुपये पे नाही का करावे लागत. नाही, कारण की तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये 1000 रुपये पे केले होते. तुम्ही आधी बेटरमेंट करताना, म्हणजे मागच्या कॅप्रॉनमध्ये तुम्ही बेटरमेंट करताना तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली होती, तर त्याच्यामुळे तुम्हाला परत आता 1000 रुपये पे करायचे नाही आहेत. तुम्ही डायरेक्टली नॉट फ्रीज करून कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता भरपूर मुलांचे ह्याचे प्रश्न असतात की दादा जर मी येथे नॉट फ्रीज केलं तर मी परत कॅप्रॉन 2चं कॉलेज मी घेऊ शकतो का. तर नाही. लक्षात घ्या की कॅप्रॉन 3 मध्ये तुम्हाला दुसरं एक कॉलेज मिळालेलं आहे, तुम्हाला बेटरमेंट मिळालं आहे, तर त्याच्यामुळे तुमची कॅप्रॉन 2ची सीट ही तुमची कॅन्सल झालेली आहे. तुम्ही कॅप्रॉन 2ची सीट ही परत घेऊ शकत नाही. तुम्ही एकतर कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकता, बट मागच्या कॅप्रॉनची सीट ही तुम्ही परत घेऊ नाही शकत, कारण की तुमची ती सीट कॅन्सल झालेली आहे. तुम्हाला कॅप्रॉन 3 मध्ये एक नवीन अलॉटमेंट मिळाली आहे, दुसरा एखादा कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे, त्याच्यामुळे तुमची आधीच्या राऊंडची सीट ही तुमची कॅन्सल झालेली आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही नॉट फ्रीज केल्यानंतर कॅप्रॉन 4 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. हां, जर तुम्हाला कॅप्रॉन 4 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर कॅप्रॉन 3ची सीट ही तुमच्याकडे रिझर्व्ड असेल. जर कॅप्रॉन 4 मध्ये कॉलेज नाही मिळालं, तर तुम्ही परत येऊन कॅप्रॉन 3ची सीट ही परत तुम्ही घेऊ शकता. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बघूया की ज्या पण मुलांना कॅप्रॉन 3 मध्ये नो बेटरमेंट असा आलेला आहे, म्हणजे कॅप्रॉन 3 मध्ये त्यांना कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालंय, परत त्यांना कॅप्रॉन 2चंच कॉलेज अलॉट झालंय, किंवा जर तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये पण कोणतंही कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर परत तुम्हाला कॅप्रॉन 1चंच कॉलेज अलॉट झालं असेल, म्हणजे तुमचं नो बेटरमेंट असं आलं असेल. सो जर तुमचं नो बेटरमेंट आलं नसेल, तर नक्की तुम्हाला काय प्रोसेस करायची तर ते मी तुम्हाला सांगतो. सो लक्षात घ्या की आता तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. नो बेटरमेंट आलं तरी पण तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. जर तुम्हाला जे पण कॉलेज परत तुम्हाला मिळालेलं आहे, जे पण कॉलेज तुम्हाला आधीच्या राऊंडमध्ये मिळालं होतं आणि राऊंड 3 मध्ये तुमचं नो बेटरमेंट आलं आहे, सो जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज करू शकता. सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज केल्यानंतर डायरेक्टली जे पण कॉलेज तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे,
त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. लक्षात घ्या की इथे परत तुम्हाला 1000 रुपये पे करायचे नाही आहेत, कारण की तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये बेटरमेंट करताना 1000 रुपये पे केले होते, तर त्याच्यामुळे परत तुम्हाला 1000 रुपये पे करायचे नाही आहेत. सिम्पली तुम्हाला सेल्फ रिज करून जे पण कॉलेज तुम्ही सेल्फ रिज केलेत त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. आता जर तुम्हाला अजून कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, जर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला ह्याचे नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. परत तुम्हाला याच्या सीट रिझर्वेशन फी पे नाही करायची आहे, जी तुमची 1000 रुपये आहे ही तुम्हाला परत पे नाही करायची आहे, कारण की तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली होती. आधी तुम्ही बेटरमेंट करताना 1000 रुपये पे केले होते, तर परत तुम्हाला 1000 रुपये भरायचे नाही आहेत. डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. सिम्पली तुम्हाला नॉट फ्रीज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जर तुमचं नो बेटरमेंट आलं असेल तर नक्की तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे. लक्षात घ्या की ह्याच्यात काही नवीन प्रोसेस नाही आहे, सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे. बट भरपूर मुलांना कन्फ्युजन असतं, त्यांना कळत नाही की आता आपल्याला काय प्रोसेस करायची आहे. तर त्याच्यामुळे मी सारखं प्रत्येक राऊंड नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय की नक्की तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता भरपूर मुलांना ह्याचा प्रश्न असतो की दादा जर मला कॅपराऊंड 4मध्ये पण नो बेटरमेंट आलं तर आधीच्या राऊंडची सीट माझी परत रिटर्न होईल का? तर हो, परत तुम्हाला ते सीट मिळेल. म्हणजे जर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर आधी ज्या पण राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं होतं तर त्या राऊंडची सीट ही परत तुम्हाला मिळेल, म्हणजे ती सीट तुमची रिटर्न होईल. सो त्याच्यात तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. बट हां, जर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये एखादं दुसरं कॉलेज मिळालं, दुसऱ्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली, तर परत तुमची आधीच्या राऊंडची सीट ही तुम्हाला मिळणार नाही आहे. तर हे पण पॉईंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता आपण बघूया की जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं असेल, म्हणजे आता तुम्हाला नॉट अलॉटेड असा आलेला असेल, म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये सुद्धा तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, कॅपराऊंड 2मध्ये सुद्धा तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, आणि आता सुद्धा म्हणजे कॅपराऊंड 3मध्ये सुद्धा कोणतंही कॉलेज तुम्हाला मिळालं नसेल, तर लक्षात घ्या की तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही काहीतरी मिस्टेक करताय. तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड केले पाहिजेत, कारण की आत्तापर्यंत 3 राऊंड झालेले आहेत. कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 हे तुमचे 3ही राऊंड झालेले आहेत, आणि आता फक्त एकच राऊंड बाकी आहे जो आहे कॅपराऊंड 4. आता हा तुमचा ॲडिशनल राऊंड आहे जो ह्या वर्षीपासून तुमचा कंडक्ट होणार आहे. सो आधी 3ही राऊंडमध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, तर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये जास्तीत जास्त कॉलेजेस तुम्ही ॲड केले पाहिजेत, कारण की लक्षात घ्या की कॅपराऊंड 3पर्यंत मोस्ट ऑफ दी मुलं कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करतात, कन्फर्म करतात, आणि आता ह्या इथे व्हॅकन्सी खूप कमी राहते. तर त्याच्यामुळे कॅपराऊंड 4साठी तुम्ही नीट कॉलेजची लिस्ट बनवा. सो जर तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नसेल तर तुम्ही डायरेक्टली आता कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅपराऊंड 4साठी तुम्हाला एकदम नीट, एकदम प्रिसाईज कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. थोडीसुद्धा तुम्हाला मिस्टेक नाही करायची. तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस तुम्ही ॲड करा. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, मग दादा आम्हाला ह्याच्या सेल्फ व्हेरिफिकेशन नाही का करावं लागत? तर लक्षात घ्या की तुम्हाला आत्ता ह्या राऊंडमध्ये सुद्धा कोणतंही कॉलेज मिळालं नाही आहे. आधीच्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, आणि कॅपराऊंड 3मध्ये सुद्धा तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स हे तुम्हाला प्रोसेस नाही करायची आहे. जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होईल तेव्हाच तुम्हाला ही सगळी प्रोसेस करावी लागेल. आता सध्यापुरती तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा, आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की किती मुलांना हे सगळी प्रोसेस समजलेली आहे. प्लस जर तुम्ही ह्या व्हिडिओला अजून हाईप नसेल केलं तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप करा. तुम्हाला कॉमेंट सेक्शनच्या बाजूला तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिलं आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप करा. कारण की ह्या व्हिडिओला जेवढं जास्त तुम्ही हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला अजून तुम्ही हाईप करायला विसरू नका. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला अजून ह्या व्यतिरिक्त काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्की तुमच्या डाऊट्सचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. प्लस आपली इंजिनिअरिंगची सिरीज आता लवकरच सुरू होणार आहे, तर त्याच्यामुळे जर तुम्ही एक्साइटेड असाल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.